नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उद्योजकतेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकता ज्याप्रमाणे व्यवसाय चालवण्यासाठी भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कामगारांची आवश्यकता असते हे आपण मिळवू शकतो, परंतु उद्योजकता ही आयात करता येत नाही. म्हणून उद्योजकता ही देशात निर्माण होत असते. उद्योजकता तयार होण्यासाठी उद्योजकीय संस्कार, उद्योजकीय प्रशिक्षण प्रशिक्षण वगैरे देऊन उद्योजक हे निर्माण आपण करू शकतो. उद्योजकता ही देशाला व समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देत असते. तसेच देशाची प्रगती विकासाकडे वाटचाल करीत त्याचा मोठवार हातभार असतो. म्हणून आजच्या तरुण पिढींना उद्योजकता रुजावी यासाठी जागरूकता निर्माण होणे अपेक्षित आहे. उद्योजकतेचे महत्त्व आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे उद्योजकीय संस्कृती, एंटरप्रेन्युअर कल्चर. तर भारतीय संस्कृती ही मुळातच उद्योजकीय संस्कृती आहे. आज जपान देशाकडे पाहिले जाते की त्या देशात उद्योजकीय वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे तो देश प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे, दिसत आहे. सुरुवातीला जपानमध्ये उद्योजकांनी तंत्रज्ञानाच्या बळावर नवीन उद्योग सुरू करीत व काही उद्योजकतेकडे राहिले. त्यामुळे तेथील उद्योजकीय वातावरणामध्ये वाढ होत गेली. म्हणून कोणत्याही देशात उद्योजकतेचा विकास होणं फार गरजेचं आहे. उद्योजकतेमुळे देशात उद्योजकीय संस्कृती ही वाढीस लागते आणि देशाची संस्कृती समृद्ध होते. उद्योजकता विकास, उद्योजकीय संस्कृती, जास्तीत जास्त उद्योजक कसे निर्माण होतील, नवनवीन उद्योग कसे भारतामध्ये येतील, त्यासाठी आपली उद्योजकीय संस्कृती ही वाढीस लागायला पाहिजे, ती समृद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला उद्योजकतेमध्ये उद्योजकीय संस्कृती जी आहे ती रुजवावी लागणार आहे. त्यानंतर आहे आर्थिक विकास. तर प्रत्येक देशाचा आर्थिक विकास व्हावा अशी अपेक्षा असते, परंतु देशातील तरुणांनी उद्योजकतेकडे प्रवृत्त होणे सुद्धा आवश्यक असते. उद्योजक उद्योगाची उभारणी करतात, त्यावेळी ते नवनिर्मिती करून उद्योग चालवित असतात. उद्योग निर्माण झाल्याने तेथील लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत असते. समाजाला लागणाऱ्या वस्तू उपलब्ध होतात व समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी उद्योजक सतत प्रयत्नशील असतात. आणि देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी हातभार लागत असतो किंवा लावत असतात आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासामध्ये भर होत असते. आपण याआधी बघितलं पहिल्या चॅप्टरमध्ये की आर्थिक विकासामध्ये उद्योजकाचे योगदान. जेव्हा उद्योजकता वाढीस लागते, उद्योजक संस्कृती उदयास येते, जास्तीत जास्त नवनिर्मिती करून उद्योग हे चालवित असतात. उद्योजक हे काय करत असतात की नवनिर्मिती करत असतात. नवीन नवीन शोध घेऊन नवीन उत्पादन ते घडवत असतात, करत असतात आणि उद्योग निर्माण झाल्याने तेथील लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात, बेरोजगारीचं प्रमाण कमी होतं, समाजाला लागणाऱ्या वस्तू तिथं उपलब्ध होतात व समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी उद्योजक हे सतत प्रयत्नशील असतात. म्हणून पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासामध्ये उद्योजकाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्योजकतेच्या संकल्पनेमध्ये आर्थिक विकास होणे सुद्धा, यासाठी उद्योजकता उदयास येणे, याची वाढ होणे, समृद्ध होणे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे सामाजिक विकास, सोशल डेव्हलपमेंट. तर सामाजिक विकास होण्यासाठी लोकांना रोजगाराची संधीही प्राप्त होणे फार गरजेचं आहे किंवा आवश्यक असते. तसेच लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना दररोज लागणाऱ्या वस्तू व सेवा कमीत कमी किमतीत उपलब्ध होणे सुद्धा अपेक्षित असते. हे कार्य उद्योजक करू शकतो. म्हणून सामाजिक विकास होण्यासाठी उद्योजकतेत वाढ होणे गरजेचं आहे, त्याला महत्त्व आहे.
लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, लोकांना हव्या त्या गोष्टी उपलब्ध बाजारपेठेत उपलब्ध करून देणे, त्यांच्या गरजा ओळखून ग्राहकांना समाजाला काय अपेक्षित आहे, कशाची गरज आहे हे ओळखून त्या पद्धतीचं उत्पादन करणे आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे, सेवा आहे, त्या कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देणे हे कार्य उद्योजकाचं आहे. म्हणून एक प्रकारे सामाजिक विकास होण्यासाठी उद्योजकतेत वाढ होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. उद्योजकतेमुळे औद्योगिक विकासात भर पडत असते. अनेक उद्योजक निर्माण झाल्याने औद्योगिकरणाची वाढ होत असताना दिसून येत असते आणि देशाची उन्नती होण्यासाठी वाटचाल करत असते. म्हणून उद्योजकता विकासामुळे औद्योगिक विकास हा होत असतो. उद्योजकतेमुळे देशात व्यवसायाचा अधिक विकास होत असतो. उद्योगाचा विकास होणे म्हणजेच देशाचा विकास होणे. म्हणून उद्योजकता ही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाची मानली जाते, महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे भांडवल निर्मिती, कॅपिटल फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो, भांडवलीशिवाय व्यवसाय चालू शकत नाही. म्हणून उद्योगाला भांडवल ही आवश्यक बाब आहे. जेव्हा उद्योजकाला व्यवसायाची निर्मिती करावयाची असते तेव्हा त्याला सर्वप्रथम भांडवलाची आवश्यकताही भासत असते. तेव्हा तो भांडवलाची उभारणी स्वतः व कर्जाने करत असतो. भांडवलाची गुंतवणूक केल्याने व्यवसाय निर्मिती चालू झाल्याने नफा झाल्यास नफ्याची पुनर्गुंतवणूक केल्याने भांडवलामध्ये वाढ होत असते. उद्योगाची निर्मिती झाल्याने उत्पादन कार्यात वाढ होते आणि बँक व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कार्यात वाढ होत असते, कारण ते उद्योगाला कर्ज पुरवठा करत असतात आणि उद्योगाने घेतलेल्या कर्जांवर व्याज द्यावे लागते. पर्यायाने देशातील वित्त व्यवसायात वाढ होते. म्हणून उद्योजकता ही देशाच्या भांडवल निर्मिती सहाय्य करत असते. म्हणून भांडवल निर्मिती हा सुद्धा उद्योजकतेमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी महत्त्व आहे की कोणताही व्यवसाय सुरू करत असताना सर्वप्रथम त्याला आवश्यकता भासते ती भांडवलाची. मग तो स्वतःचा भांडवल, स्वतःकडे असलेलं जे काही जमापुंजी आहे ती भांडवल म्हणून व्यवसायामध्ये गुंतवल किंवा बँकांकडून कर्ज घेईल. व्यवसाय सुरू झाल्यावर, उत्पादन सुरळीत झाल्यावर त्या व्यवसायातून जर नफा प्राप्त झाला असेल तर त्या नफ्याची पुनर्गुंतवणूक करून परत भांडवली गुंतवणूक तो करू शकतो. तर अशा प्रकारे एक प्रकारे भांडवल निर्मिती हे आपलं फार महत्त्वाचं, म्हणून उद्योजकता ही देशाच्या भांडवल निर्मितीमध्ये अत्यंत सहाय्य करण्याचं कार्य करीत असते. त्यानंतर आहे तंत्रज्ञानाचा विकास, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. तर उद्योजकतेमुळे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे उद्योजकतेचा विकास हा होत असतो. कारण उद्योजक हा नवनवीन संधीच्या संशोधनात असतो आणि त्याला तंत्रज्ञानाची गरज असते. त्यावेळी तंत्रज्ञान स्वतः विकसित करीत असतो किंवा बाहेरील घटकांकडून मिळवित असतो. म्हणून तंत्रज्ञानाच्या बदलाने उद्योजकतेस पोषक वातावरण निर्माण करता येते आणि नवीन तंत्रज्ञान विकास करता येणे शक्य होत असते. म्हणून तंत्रज्ञानाचा विकास सुद्धा उद्योजकतेमध्ये फार महत्त्वाचं मानलं की नवीन नवीन उद्योजक म्हटलं की हा नवीन नवीन संधीचा शोध घेत असतो. त्याला नवीन तंत्रज्ञानाची त्याला गरज भासत असते. त्यावेळी तंत्रज्ञान हे विकसित करीत असतो आणि किंवा बाहेरील घटकांकडून तो मिळवत असतो. मग तंत्रज्ञानाच्या बदलाने उद्योजकतेस पोषक वातावरण निर्माण करता येते आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास तिथं साध्य करता येतो. त्यानंतर आहे रोजगार. तर रोजगार, विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकतेमुळे देशातील लोकांना रोजगाराची संधी ही प्राप्त होत असते हे आपल्याला माहीत आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने लोकांना रोजगार मिळाल्याने कुटुंबातील व्यक्तींना उदरनिर्वाह करणे शक्य होते. त्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी मार्ग उपलब्ध होतात व देशातील बेरोजगारीचं प्रमाण हे कमी करण्यास उद्योजकता ही फार महत्त्वाची भूमिका पार पाडीत असते की देशामध्ये रोजगार उपलब्ध करणे. जितक्या प्रमाणे
लोकसंख्या वाढत आहे तितक्याप्रमाणे प्रत्येकालाच नोकरी देणे अशक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी उद्योजकतेकडे वळलं पाहिजे. नवनवीन रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध केले पाहिजे, जेणेकरून आपल्याबरोबर आपण इतरही लोकांना रोजगार मिळवून देऊ शकतो आणि रोजगार मिळाल्याने त्या कुटुंबातील व्यक्तींचा उदरनिर्वाह करणे हे शक्य होते. त्यामुळे उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांना मार्ग उपलब्ध होतात व देशातील बेरोजगारीचं प्रमाण हे आपोआप कमी करण्यासाठी उद्योजकता ही महत्त्वाची भूमिकाही पार पाडत असते. त्यानंतर आहे सेवा क्षेत्राचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस सेक्टर. उद्योजकतेचा विकास होत आहे, त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा देखील विकास दर हा वाढत असताना आपल्याला दिसून येतो. कारण उद्योजकतेने अनेक संधी सेवांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या आहेत व अनेक लोकांना रोजगाराच्या संधी सुद्धा प्राप्त करून दिलेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योजकतेने रोजगारबरोबर देशाला आर्थिक विकासावर पोहोचविले आहे. आता उद्योजकतेने परंपरागत पद्धती सोडून आधुनिक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि देशात अधिक संधी उपलब्ध करण्यासाठी उद्योजकता कार्य करीत आहे. हे सेवा क्षेत्राच्या विकासावरून आपल्याला पाहायला मिळते की लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिलेल्या आहेत. मग तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा उद्योजकतेने रोजगाराबरोबर देशाला आर्थिक विकासावर पोहोचवलेलं आहे. परंपरागत पद्धती सोडून आता आधुनिक पद्धतीचा स्वीकार उद्योजकांनी केलेला आहे आणि देशामध्ये अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजकता ही नेहमी कार्य करीत असते. ही सेवा क्षेत्राच्या विकासावरून आपल्याला दिसून येत असते. आणि त्यानंतरचा पॉइंट आहे आपला कृषी क्षेत्राचा विकास, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकता ही वेगळं काहीतरी करण्याची प्रेरणा देत असते. कारण उद्योजकता म्हणजे उद्योगाची उभारणी करणे नव्हे, तर त्यातून नवीन संशोधन करून एखाद्या क्षेत्राचा विकास करण्यास प्रोत्साहित करणे होय. आज कृषी क्षेत्राचा विकास हा उद्योजकतेमुळे झालेला दिसून येतो. कारण वेगवेगळ्या उद्योजकांनी कृषी क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज कृषी क्षेत्रात नवीन साधन सामुग्रीचा वापर केला जात आहे. परंपरागत पद्धतीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. म्हणून उद्योजकतेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा सुद्धा विकास हा घडत असतो. अशा प्रकारे उद्योजकतेच्या आर्थिक सामाजिक विकासात असलेला सहभाग हा देशाच्या प्रगतीसाठी केलेला प्रयत्न हा अधिक महत्त्वाचा असून उद्योजकतेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या मुद्द्यांची आवश्यकता किंवा हे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील की उद्योजकीय संस्कृती रुजवावी लागेल. आर्थिक विकासासाठी उद्योजक का महत्त्वाचा आहे, सामाजिक विकास कसा घडतो, औद्योगिक विकास, भांडवल निर्मितीसाठी का महत्त्वाचं आहे, तंत्रज्ञानाचा विकास, रोजगार सेवा क्षेत्राचा विकास, कृषी क्षेत्राचा विकास, यासाठी उद्योजकतेचे महत्त्व हे फार मोलाचे आहे. अशा प्रकारे उद्योजकता ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. धन्यवाद.